ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली DRM यांची भेट। भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील रेल्वे विभागाची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी दिनांक 23 जून रोजी दुपारी 1 वाजता भुसावळ येथील रेल्वे स्थानकावरील DRM कार्यालयात घेण्यात आली। या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली। यावेळी बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, DRM इति पांडे यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते। आवाज महाराष्ट्र न्यूज़ करता विनोद गोरदे भुसावळ। कभी भी 8:30 पर आती थी, 9:30, 10 बज जाता है। इसको फिर वापस भेजने में हर दिन हमारा ट्रेन लेट होता है, जो सूरत वापस जाती है, भुसावल सूरत वाली, बिकॉज द ट्रेन लिंक इज द सेम। मैं आपको बता दूं कि ये वाली जो मैं मेमो चलाई मैंने, आपका नासिक वाली जो चला मैं मेरा से नासिक, वो भी मैं अपनी जिद से चलाई और उसको जब भी तब हेडक्वार्टर उसको कैंसिल करने में लगा रहता है। फिर मैं सबको फोन करती हूँ सारे आणि जे चाळीसगाव, पाचोरा, जळगाव सगळे पॅसेंजर सकाळी नोकरीच्या निमित्ताने येतात, विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आम्ही त्यांचं सगळं शिष्टमंडळ आलेलं होतं। त्यातून आम्ही सर्व आमदार, खासदार स्मिताताई आहेत आणि त्यांना अपडाऊन करताना खूप जी वेळ आहे रेल्वेची ती कन्व्हिनियंट नाही आहे, सोयीची नाही आहे आणि म्हणून त्यांची वेळ बदलावावी, पूर्ववत करावी यासाठी आमची प्रमुख मागणी आज होती। आणि त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे, ती सुद्धा आम्ही लवकरच ती पूर्ववत वेळ त्या ठिकाणी करणार आहोत। ती पॅसेंजर जी होती भुसावळपासून देवळालीची, तिथे टायमिंगचा प्रश्न, तिथे वेळेचा प्रश्न आहे, तो सुद्धा आम्ही आता बदलण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत। मला वाटतं ती वेळ पूर्ववत त्या ठिकाणी होईल। अशा अनेक छोट्या मोठ्या काही बस रेल्वे स्टॉपचा प्रश्न होता, बोदवडचा असेल, स्टॉपेजचा, जळगावचा असेल, अनेक प्रश्न आहेत। त्या सर्व विषयावर आमची सर्वप्रथम 2 तास चर्चा DRMने सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आमच्यासोबत या ठिकाणी केलेली आहे। मला वाटतं की आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये रेल्वे मंत्री आहेत अश्विनीजी, त्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि अनेक गोष्टींचा पाठपुरावा मला करावा लागणार। तर निश्चित करून मला वाटतं आम्ही या 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये सगळे प्रश्न मार्गी लावू।